नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, सरळ सेवेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरची आहे। तर मित्रांनो, यासाठी जी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे, यासाठी शैक्षणिक अर्हता 10वी पास विद्यार्थी, ITI विद्यार्थी, ITI पास विद्यार्थी आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर यांच्यासाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा। तिथे तुम्हाला संपूर्ण PDF भेटेल। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मी लिंकही देत आहे। तर पहा, संपूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत। तर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, श्री छत्रपती संभाजीनगर महाराज बाजार संकुल, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, किती जागा आहे, ते संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सरळ सेवा पदभरती, सरळ सेवेची मित्रांनो ही जाहिरात आहे। तर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे संकेतस्थळ दिलेले आहे, तर या मित्रांनो संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर संवर्गनीय रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे पहा। किती जागा आहेत यासाठी, तर कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे तर यासाठी एकूण 3 जागा आहेत। तर शिपाईसाठी 7 जागा आहेत। भुईकाट ऑपरेटर यासाठी 2 जागा आहेत। तर वीज तंत्री यासाठी 1 जागा आहे आणि मित्रांनो वाहन चालकसाठी 1 जागा आहे। तर अशा एकूण 14 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी, तर याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहा, सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता व पदनिहाय वेतन श्रेणी। तर यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे यासाठी शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT, तर MSCIT लागणार आहे तुम्हाला, किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक। तसेच मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। तर यासाठी मित्रांनो पेमेंट जी आहे 19,900 ते 63,200 इतकी मित्रांनो पेमेंट आहे। अतिशय चांगली मित्रांनो पेमेंट आहे। तर क्रमांक 2चं पद आहे SSC उत्तीर्ण मित्रांनो यासाठी लागणार आहे, म्हणजे 10वी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहे। तर शिपाई पदासाठी मित्रांनो 10वी पास विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे आणि यासाठी पेमेंट जे आहे 15,000 मित्रांनो आहे, ते 15,000 ते 47,600। तर मित्रांनो क्रमांक 3चं जे पद आहे भुईकाटा ऑपरेटर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता पहा। तर यासाठी ITI फिटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITIचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। तसेच MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि यासाठी मित्रांनो पेमेंट जे आहे 25,500 ते 81,100 इतकी मित्रांनो पेमेंट आहे। अतिशय चांगली पेमेंट आहे यासाठी। तर वीज तंत्रीचं मित्रांनो हे पद आहे, यासाठी ITI इलेक्ट्रिशियन। तर यासाठी मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITIचे प्रमाणपत्र आवश्यक। तसेच MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे। ही मित्रांनो वीज तंत्रीसाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे। तर याची मित्रांनो याची पेमेंट 25,500 ते 81,100 अशी मित्रांनो अतिशय चांगली पेमेंट आहे। तर वाहन चालकसाठी पहा, वाहन चालकसाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागणार आहे SSC 10वी उत्तीर्ण आवश्यक व 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे। तर यासाठी पेमेंट आहे 19,900 ते 63,200 अतिशय मित्रांनो चांगली पेमेंट आहे याचीही। तर वयोमर्यादा पहा, यासाठी मित्रांनो वयोमर्यादा उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 2/6/2025 रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी, म्हणजे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय जे आहे 38 वर्ष आहे। तर मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी जे वय आहे ते किमान वय जे आहे ते 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील। तर सरळ सेवा पदभरतीकरिता मित्रांनो जी वेळापत्रक आहे, तर फॉर्म भरायची डेट पहा। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 19/5/2025 रोजी सकाळी मित्रांनो 11 वाजल्यापासून ते दिनांक 2/6/2025 रोजी सायंकाळी, म्हणजे मित्रांनो 11:59 म्हणजे जवळजवळ मित्रांनो 12 वाजेपर्यंत असेल। तर तुम्हाला मित्रांनो फर्स्ट डेट आहे 19/5/2025 आणि लास्ट डेट आहे 2/6/2025। हे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायची डेट आहे। आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे,
तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो परीक्षेचा दिनांक जो आहे तो याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी सूचना हे सर्व मित्रांनो संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, म्हणजे तुम्हाला सर्व माहितीचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पहा, आवश्यकतेनुसार वरील मित्रांनो वेळापत्रकामध्ये काही बदल जर झाला तर तुम्हाला या संकेतस्थळावर तुम्हाला कळवण्यात येईल. तर परीक्षा शुल्क जे राहणार आहे, राखीव प्रवर्गाकरिता 500 रुपये फीस आहे आणि अराखीव प्रवर्गाकरिता मित्रांनो 700 रुपये फीस आहे. तर सरळ सेवा पदभरतीकरिता संदर्भात महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या पहा. तर सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांसाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तर भुईकाटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक या पदांसाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तर 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही. तर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास आवश्यक प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. तर प्रत्येक पदाची परीक्षा ही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळेत घेण्यात येईल. तर मित्रांनो, पात्र उमेदवारांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा. तर हे मित्रांनो जे आहे ते टिप दिलेले आहेत. सरळ सेवा पदभरतीकरिता सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाच्या, त्याही तुम्हाला व्यवस्थित वाचून जायचे आहेत. तर तुम्हाला प्रिंटआउट काढायचे आहे. अर्ज भरल्यानंतर, अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट काढायचे आहे. परीक्षा शुल्क मित्रांनो ना परतावा आहे. तर पहा, इथे तुम्हाला जर काही अडचणी जर आल्या मित्रांनो तर तुम्हाला पहा, इथे उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी किंवा शंका निर्माण झाल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला फोन करून मदत घ्यायची आहे. तर मित्रांनो, अतिशय चांगल्या ही जागा आहेत, अतिशय चांगली पेमेंट आहे. जर मित्रांनो तुम्ही यासाठी एलिजिबल असाल, जर तुमची 10वी झाली असेल किंवा तुमचे कोणत्याही शाखेची पदवी झालेली असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा. धन्यवाद.